आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती या मालिकेतली 27वी कथा आहे. नाव आहे आकाशातील घोडेस्वार. 1861च्या शरद ऋतूतील एका दुपारी पश्चिम व्हर्जिनियातील एका आडबाजूच्या रस्त्यावर कडेच्या दाट हिरव्या झुडपांआड एक सैनिक पसरलेला होता. तो पालथा होता आणि त्याचे पाय टाचांवर भार टाकून आराम करत होते. त्याने विश्रांतीसाठी डोके डाव्या हातावर टेकवले होते. त्याच्या लांबलेल्या उजव्या हातात सैलसर धरलेली बंदूक होती. श्वासोच्छ्वासामुळे त्याच्या पाठीवरचा काडतुसांचा पट्टा एका लयीत वर खाली होत नसता तर तो मेलेलाच आहे असं वाटलं असतं. तो त्याच्या कामाच्या जागेत झोपी गेला होता. जर लक्षात आलं असतं तर शिक्षा म्हणून त्याला गोळीच घालण्यात आली असती. तो जिथे पसरला होता त्या रस्त्याच्या दक्षिणेकडे उतार होता व त्या उतारानंतर रस्ता प्रथम पश्चिमेला 90 अंशात वळून 100 यार्डावर तो पुन्हा दक्षिणेकडे नागमोळी वळणं घेत जंगलात जात होता. त्या दुसऱ्या कोपऱ्यापाशी एक मोठा खडक होता. त्यावर उभं राहिलं की पूर्ण दरी दिसत होती. तिथून दगड टाकला तर तो दरीत सरळ 1000 फूट खाली तिथल्या देवदार वृक्षांवर गेला असता. सोल्जर तिथे पसरला होता. तिथली झुडपं व खडक ह्याच कड्याचा एक भाग होता. जर तो झोपलेला नसता तर त्यालाही दरीतले दृश्य पाहता आले असते. सगळा भूप्रदेश झुडपांनी वेढलेला होता. फक्त दरीच्या तळाशी उत्तरेला थोडे हिरवे कुरण होते जिथून एक झरा वाहत होता. वरून ते कुरण दारातील खळ्यासारखं वाटत होतं, पण प्रत्यक्षात ते अनेक एकर पसरलेलं विस्तीर्ण मैदान होतं. त्याचा हिरवा रंग सभोवतालच्या रानाच्या हिरव्या रंगाहून उठावदार होता. दूरवर दुसऱ्या बाजूला पुन्हा या बाजूच्या सारखेच उंच उंच डोंगर पसरले होते. दरीचं रूप पाहता इथे चढून येण्यासाठी रस्ता कसा काढला असेल हा प्रश्नच होता. खळाळत्या झऱ्यानेही 1000 फूट खाली जायला असाच कुठून तरी रस्ता शोधला होता. कुठलाच प्रदेश असा जंगलात व इतका कठीण नसेल, पण माणसाने त्या प्रदेशालाही लढाईचं प्रेक्षागृह बनवायचं ठरवलं होतं. खालच्या झुडपात लपलेली 50 युनियन सैनिकांची एक सशस्त्र तुकडी सापळा लावून तयार होती. त्यांनी बाहेर पडण्याचे रस्ते रोखून धरले होते आणि मैदानात असलेल्या फेडरेशनच्या सैन्याच्या 5 मोठ्या तुकड्यांना तिथेच उपाशी मारायचा बेत रचला होता. फेडरेशनचं सैन्य काल संपूर्ण दिवस चाललं होतं व रात्री विश्रांती घेऊन सकाळी ते पुढे वर जिथे त्यांच्याशी फितुरी केलेला वर उल्लेख केलेला सोल्जर होता त्याच दिशेने कूच करणार होतं. दुसऱ्या दिवशी पलीकडे उतरून शत्रू सैन्यावर अचानक तुटून पडायचं आणि त्याचा खात्मा करायचा. त्यांचा बेत शत्रूला हालचाली कळू न देण्यावर आधारित होता, कारण शत्रूला त्या आधी कळल्यास त्यांचाच खात्मा झाला असता. झुडपात पसरलेला तो सोल्जर व्हर्जिनियातला होता व त्याचं नाव कार्टर ड्रूज होतं. तो श्रीमंता घरचा एकुलता एक मुलगा होता. त्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने व उच्च संस्कारात वाढवण्यात आलं होतं. त्याचं घर तिथून काही मैलावरच होतं व व्हर्जिनियाच्या डोंगराळ भागात शक्य होतं तितकं चांगलं शिक्षण त्याला दिलेलं होतं. एका सकाळी न्याहारी करून उठताना तो गंभीरपणे आपल्या बाबांना म्हणाला, "बाबा, युनियन सरकारचं सैन्य ग्रॅफ्टनला येऊन पोचलं आहे. मी त्या सैन्यात भरती व्हायला जात आहे." वडिलांनी त्यांचं सिंहासारखं मोठं डोकं उचललं व मुलाकडे पाहत ते काही क्षण स्तब्ध राहिले. मग म्हणाले, "ठीक आहे, तुझ्या मर्जीप्रमाणे कर आणि तुला जे तुझे कर्तव्य वाटते ते योग्य तऱ्हेने पार पाड. राज्यासाठी मात्र तू एक फितूर आहेस आणि ह्या राज्याला
तुझ्या विना युनियन विरुद्ध लढावं लागणार आहे. जर आपण दोघेही युद्धानंतर जिवंत असलो तर आपण याबद्दल पुन्हा काही बोलायचं नाही. आणि हो, तुला माहीत आहे की डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे तुझ्या आईची प्रकृती अतिशय खराब आहे व ती काही आठवड्यांचीच सोबती आहे. तेव्हा तिला काही सांगून त्रास न देणं हेच योग्य होईल. मग कार्टर ड्रूजने बाबांना वाकून अभिवादन केलं तर वडिलांनी आपले हृदय विदीर्ण करणारे दुःख लपवत सैनिकी पद्धतीचा सलाम करून त्याला अभिवादन केले. तो आपले बालपण आणि घर सोडून सैन्यात दाखल झाला. त्याचं धैर्य आणि साहस यामुळे आपल्या सहकाऱ्यांना व अधिकाऱ्यांना प्रिय झाला. त्याने कमावलेला त्यांचा विश्वास व त्याला या प्रदेशाची खडानखडा माहिती असणं या 2 गोष्टींमुळे त्याच्यावर ही आत्ताची कठीण कामगिरी सोपवण्यात आली होती. तरीही थकव्याने त्याच्या निश्चयावर मात केली होती व तो तसाच झोपला होता. स्वप्नात त्याला कुठले देवदूत की यमदूत उठवायला आले असावेत कुणास ठाऊक. पण कोणतीही हालचाल न होता, कोणताही आवाज न होता त्याला त्याच्या त्या घोर अपराधातून नियतीनेच अज्ञात पद्धतीने त्याच्या कानात डोळ्यात जागृती आणली होती. त्याने शांतपणे आपलं डोकं वर उचललं आणि झुडपातून बाहेर न्याहाळत आपल्या बंदुकीच्या घोड्यावरला हात स्थिर केला. प्रथम त्याला आजूबाजूच्या सुंदर आसमंतात मोठ्या दिमाखात उभा असणारा तो पहाड एखाद्या अजस्त्र रंगमंचासारखा भासला. तर त्या जवळच्या खडकावर उभा असणारा घोडेस्वार व घोडा दोन्ही एखाद्या संगमरवरी पुतळ्यासारखेच भासले. तो स्वार एखाद्या सैनिकासारखाच ताठ बसला होता. कोणतीच हालचाल न करणारा तो घोडेस्वार आकाशाच्या पार्श्वभूमीवर ग्रीक देवाचा पुतळाच वाटत होता. त्याचा निळसर गणवेश आकाशाच्या रंगाशी जुळता होता. त्याची छोटी बंदूक सावलीमुळे चकाकत नव्हती. डाव्या हातात त्याने घोड्याचा लगाम धरला होता तर उजव्या हातात छोटी बंदूक होती. त्याची आकृती पलीकडच्या अनेक ठिकाणांमधून स्पष्ट दिसू शकत होती. त्याने आपला चेहरा थोडासा वळवला, त्यामुळे त्याची दाढी व थोडीशी रूपरेषा दिसली. तो खाली दरीकडे पाहत होता. आकाशाच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारा तो घोडेस्वार ड्रूजला एखाद्या सैन्याच्या तुकडीसारखाच विशाल वाटला. क्षणभर ड्रूजला वाटले की युद्ध संपले आहे आणि तो संग्रहालयातला पराक्रमी वीर पुरुषाचा पुतळाच पाहत आहे. पण त्या घोड्याने केलेल्या छोट्या हालचालीमुळे हा भास संपला. घोडा थोडा मागे सरला पण स्वार स्तब्धच होता. आता पूर्ण जागा झाल्याने व परिस्थितीचं व गांभीर्याचं पूर्ण आकलन झाल्याने ड्रूजने बंदुकीचा दस्ता गालाजवळ आणला व नळीने झुडपातून बरोबर घोडेस्वाराच्या छातीवर गोळी वर्मी लागेल असा नेम धरला. ड्रूजने फक्त घोड्यावरचे बोट दाबण्याचाच अवकाश होता की तो घोडेस्वार संपला असता. त्याचवेळी घोडेस्वाराने ड्रूज ज्या झुडपांआड पसरलेला होता त्या दिशेला पाहिलं. जणू तो ड्रूजच्या चेहऱ्यावर, डोळ्यात, हृदयात पाहत होता. युद्धात शत्रूला मारणं इतकं कठीण आहे का? ज्या शत्रूला सैनिकाच्या स्वतःच्या व स्वतःच्या सहकाऱ्यांचा ठाव ठिकाणा माहीत झाला आहे व जो संपूर्ण सैन्यासाठी घातक ठरू शकतो, अशा शत्रूला? कार्टर ड्रूजचा हात बंदुकीवरून निसटला आणि त्याने डोके पानांनी भरलेल्या जमिनीवर टेकले. भावनेच्या भाराने तो शूर सैनिक मूर्छित होण्याच्या परिस्थितीत होता. पण फार काळ ही स्थिती राहिली नाही. दुसऱ्याच क्षणी त्याने डोकं जमिनीवरून उचललं आणि हात परत बंदुकीच्या घोड्यावर स्थिर केला. आता त्याचे शरीर, मन, हृदय आणि डोळे तल्लख झाले होते.
त्याचा विचार निश्चित झाला होता. त्याला त्या शत्रूला पकडणे शक्य नव्हते. त्याला सावध करणे म्हणजे त्याला परत जाऊन आपल्या सैन्याला सावध करायची संधी देण्यासारखं होतं. अशा वेळी सैनिकाचं कर्तव्य स्पष्ट होतं. काहीही सूचना न देता झुडपामधूनच त्या घोडेस्वाराला गोळी घालून ठार मारणं. त्याला प्रार्थना करायची किंवा ईश्वराचं स्मरण करायची संधीसुद्धा देणं योग्य नव्हतं. पण असंही शक्य आहे की त्याला काहीच माहिती मिळालेली नसेल. त्याला मारलं नाही तर कदाचित तो इथून निघूनही जाईल. तो पुढील हालचाल काय करतो त्यावरून त्याला कितपत माहिती आहे हे कळेल. ड्रूजने समुद्रकाठावरून समुद्रात डोकावावं तसं खाली खोल पसरलेल्या दरीकडे पाहिलं. कोणीतरी मूर्ख कमांडर सैनिकांना घोड्यांना पाणी पाजण्यासाठी उघड्यावरून घेऊन जात होता. जवळच्या सर्व कपड्यांवरून ते सैनिक अगदी नेमके टिपता आले असते. ड्रूजने पुन्हा डोळे व बंदूक आकाशाच्या पार्श्वभूमीवर दिसणारा घोडा व स्वार यांच्यावर रोखली. त्याला त्याच्या वडिलांचे शब्द आठवले, कोणत्याही परिस्थितीत तुला जे तुझं कर्तव्य वाटत असेल तेच कर. आता तो शांत झाला. निश्चयाने त्याचे दात दातावर दाबले गेले, पण रागाने नाही. आता त्याने नेम घोड्यावर धरला होता. त्याचा श्वासोच्छ्वास नियमित होता. शरीराचा कंप थांबला होता. कर्तव्याचा विजय झाला होता. फेडरल सैन्याचा जो अधिकारी शत्रूचा माग काढण्यासाठी आपल्या दरीत लपलेल्या सैन्याला सोडून इथे वर आला होता, तो आता विचार करत होता की पुढे जाऊन आणखी काही फायदा होता का. त्याला समोर पहाडाचा आकाशाला भिडणारा सुळका दिसत होता. तो इतका स्वच्छ दिसत असताना त्या पार्श्वभूमीवर त्यालाही एक घोडेस्वार कड्यावरून खाली उतरताना दिसला व तो आश्चर्यचकित झाला. स्वार घोड्यावर एखाद्या सैनिकाप्रमाणे ताठ बसलेला होता. त्याची उधळू पाहणाऱ्या घोड्याच्या लगामावर घट्ट पकड होती. त्याचे न झाकलेले डोक्यावरचे लांब केस वाऱ्याने भुरूभुरू उडत होते. त्याचे हात घोड्याच्या आयाळीत दिसत नव्हते. घोड्याची चाल धावती होती, पण तो अधिकारी पाहत असतानाच तो घोडा अचानक थांबला व त्याचे चारही पाय एकदम आकाशात उडाल्यासारखे पुढे झेपावले. त्या अधिकाऱ्याचा आपण जी आकाशात उडालेली घोडेस्वाराची आकृती किंवा भूत पाहिले त्यावर विश्वास बसेना. भावनावस्थेने त्याचे पाय लडखडले व तो जवळजवळ पडलाच. त्याचवेळी त्याला झाडांमध्ये काही पडल्याचा एक मोठा आवाज ऐकू आला व सारं शांत झालं. अधिकारी थरथरत उभा राहिला. ताठरलेल्या पोटऱ्या त्याला आपल्या भयचकित अवस्थेची आठवण करून देत होत्या. त्याने सर्व बळ एकवटून खाली दरीकडे न जाता दुसऱ्याच दिशेला डाव घेतली. आपल्याला हवा तो माणूस तिथे भेटेल असे त्याला वाटले होते, पण साहजिकच त्याला तो तिथे भेटला नाही. त्या पाहिलेल्या प्रसंगामुळे त्याची विचारशक्तीच गोठली होती व तो हेही विसरला होता की सरळ खाली दरीकडे गेला की त्याच्या सैन्याच्या तुकड्यांकडे तो पोहोचला असता. अर्ध्या तासानंतर तो आपल्या छावणीमध्ये परतला. तो हुशार होता. खरे सांगणे आपल्या फायद्याचे नाही हे त्याने जाणले होते. फेडरल सैन्याच्या त्या कमांडरने जेव्हा टेहळणी करताना त्याला चढाईसाठी काही उपयोगाची माहिती मिळाली का असे विचारले तेव्हा त्याने सांगितले, हो साहेब, या कड्यावरून दक्षिणेकडे उतरायला कोणताही रस्ता नाही आहे. कमांडर हसला. त्याला त्या भागाची अर्थातच जास्त माहिती होती. ती बंदुकीची गोळी झाडल्यानंतर बंदूक पुन्हा भरून कार्टरने आपले काम पुन्हा सुरू केले. 10 मिनिटातच एक युनियन सैन्याचा सार्जंट हलकेच सरपटत येऊन ड्रूज जवळ पोहोचला. ड्रूजने मान वळवूनही त्याच्याकडे पाहिले नाही की तो हल्लाही नाही. त्याने कुजबुजत विचारले, तू गोळी झाडलीस का? ड्रूज म्हणाला, होय. कोणावर झाडलीस गोळी? ड्रूज म्हणाला,
घोड्यावर गोळी झाडली. तो तिथे पलीकडच्या खडकावर उभा होता. पहा, आता तो तिथे नाही. तो कड्यावरून खाली उडाला. ड्रूजचा चेहरा पांढरा पडला होता, पण त्यावर कोणतेही भाव नव्हते. उत्तर दिल्यावर त्याने आपली नजर दुसरीकडे वळवली. तो पुढे काही बोलला नाही. सार्जंट म्हणाला, हे पहा ड्रूज, असं कोड्यात बोलू नकोस. मी तुला हुकूम देतोय की तू काय ते खरं व नीट सांगितलं पाहिजे. घोड्यावर कोणी होतं का? ड्रूज म्हणाला, होय. सार्जंटने पुढं विचारलं, कोण होतं? ड्रूज म्हणाला, माझे बाबा. सार्जंट उभा राहत म्हणाला, अरे देवा, आणि तो तिथून निघून गेला. कथा इथे संपली. माझं त्याच्यावर तळटीप अशी आहे, अमेरिकन सिव्हिल वॉर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युद्धावरील ही काल्पनिक कथा आहे. व्हर्जिनिया हे राज्य फेडरेशनमध्ये होतं व सर्व राज्ये युनियनमध्ये एकत्र असावी ह्या विचारांनी युनियनकडून लढणाऱ्या ड्रूजला आपल्या पित्यावरच गोळी झाडण्याची वेळ येते. तेव्हा काही काळ विचलित झालेला ड्रूज शेवटी वडिलांचाच सदैव कर्तव्य पालन करण्याचा उपदेश मानून त्यांच्यावर गोळी झाडतो. बापाला व मुलाला समोरासमोर आणून लेखकाने युद्धाची भयानकता अधोरेखित केली आहे. तुम्हाला नक्कीच भगवद्गीतेची आठवण झाली असेल. समोर उभे असलेले चुलत भाऊ, आजोबा, गुरु इत्यादींना पाहून अर्जुन असाच भावविवश होऊन शस्त्र टाकण्याची गोष्ट करतो व भगवान श्रीकृष्ण हेच त्याचं प्राप्त कर्तव्य आहे हे तत्त्वज्ञानाच्या आधारे त्याला पटवून देतात. इथे तर ह्या सैनिकाला खुद्द आपल्या पित्यावर, तीही झुडपात लपून गोळी घालायची वेळ आलेली असते. धन्यवाद. गोष्ट संपली.